नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 1 मार्च 2026 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आयुष्यातील आव्हाने ही वाढीची संधी आहेत, त्याचा सामना करण्यातच खरी विजयाची मजा आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरातील फैजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक मोठी घटना सध्या समोर येत आहे। छत्री तलाव ते हनुमानगडीकडे जाणाऱ्या मार्गावरील एका जंगलात अज्ञात इसमाची बॉडी सापडल्याचं धक्कादायक प्रकरण या ठिकाणी समोर येत आहे। मोठ्या प्रमाणात जंगलात एका विहिरीत एका अज्ञात व्यक्तीची बॉडी सापडल्याचं प्रकरण आहे। आपण सध्या त्याच घटनास्थळी दाखल होणार आहोत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची सुद्धा गर्दी झाल्याचं ऐकण्यात येते आहे। पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी पोहोचलं आहे। खूप लांब जंगलात हे घटना घडल्याची जी आहे एकंदरीत माहिती आहे। आपण त्याच घटनास्थळी सध्या दाखल होणार आहोत आणि संपूर्ण या घटनेमागची माहिती सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। अमरावती शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील छत्री तलाव ते हनुमानगडी मार्गावरील जंगल परिसरात एका विहिरीत अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। रविवारी ही घटना उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार रविवार 1 मार्च रोजी सकाळच्या सुमारास जंगल परिसरात काही मजूर कामासाठी गेले असता त्यांना एका विहिरीत मृतदेह दिसून आला। त्यांनी तात्काळ याबाबत फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला माहिती दिली। माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांचे पथक, फॉरेन्सिक लॅबची टीम आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे घटनास्थळी दाखल झाले। विहिरीत आढळलेला मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविणे कठीण झाले। सध्या मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही हत्या आहे की अपघात अथवा आत्महत्या याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे। मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलीस नागरिकांना आवाहन करीत असून या प्रकरणातील गूढ लवकरच उलगडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। फ्रेजरपुरा हद्दीमध्ये छत्री तलावाकडून हनुमानगडीकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये वडाळी नावाचं फॉरेस्टचं बीट आहे। या फॉरेस्टच्या बीटमध्ये आज सकाळी काही फॉरेस्टचं पेट्रोलिंग करणाऱ्या लोकांना एक विहिरीमध्ये डेड बॉडी आढळून आली। त्याच्यावरून त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला कळवलं। याच्यावरून राजापेठ आणि फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे लोक इथं आले असता एक डेड बॉडी या विहिरीमध्ये दिसून आली। ती डेड बॉडी सहाय्यकांच्या मदतीने काढून घेण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता आमची फॉरेन्सिकची टीम बेसिक एव्हिडन्स कलेक्शन करते आहे। प्राथमिकदृष्ट्या त्याच्यात अजून काही निष्पन्न झालेलं नाही। सदरची बॉडी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेतो आहोत आणि त्याच्यानंतर मग त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याच्यावरून पुढील तपासाची कार्यवाही सुरू होईल। व्यक्तीचे काही ओळख वगैरे त्याच्या हातावर काही गोळण्याचे निशाणे आहेत आणि काही त्याचे पॅन्ट आणि हे आहे, त्याच्यावरून आम्ही त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करू।
आणि याबाबत आम्ही आपल्याला प्रेसच्या माध्यमातून सुद्धा कुठे जर काही मिसिंग असेल तर पोलिसांना कळवावे याबाबत आवाहन करतो. संशय वगैरे काही वाटतं? प्रथमदृष्ट्या अजून काही संशय नाही, कारण त्याच्याबद्दल कुठून काही आलेलं नाही. परंतु तो याच शहरातील आहे की जवळच्या गावातील आहे की आणखीन काय, किंवा तो या ठिकाणी कशासाठी आला होता व्यक्ती, याबाबतचा उलगडा झाल्यानंतर त्याबाबतचं चित्र स्पष्ट होईल. आगामी होळी, धुलीवंदन आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. चांदूर बाजार परिसरात राबविण्यात आलेल्या या कडक मोहिमेत शेकडो वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. प्राप्त माहितीनुसार पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक शाखा आणि चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर धडक मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर 3 गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच विना हेल्मेट दुचाकी चालविणे, ट्रिपल सीट प्रवास, सीट बेल्ट न लावणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे आणि मालवाहू वाहनातून मजुरांची धोकादायक वाहतूक करणाऱ्या चालकांविरोधात एकूण 189 केसेस करण्यात आल्या. या कार्यवाहीत तात्काळ 20,250 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 1,33,250 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. दरम्यान जिल्हा वाहतूक शाखेने नागरिकांना हेल्मेटचा वापर करण्याचे, भरधाव व निष्काळजी वाहन चालवू नये, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करू नये आणि मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करू नये असे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. अमरावती महानगरपालिकेच्या विशेष सभेत साफसफाईच्या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. 250 कोटींच्या कोणार्क कंपनीच्या ठेक्यावरून सर्व पक्षांचे नगरसेवक संतप्त झाले. तब्बल 1 तास चाललेल्या या सभेत प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला, मात्र ठोस निर्णय काहीही झाला नाही. अमरावती शहरात कचऱ्याच्या आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर बोलाविण्यात आलेली मनपाची विशेष सभा चांगलीच गाजली. सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत कोणार्क कंपनीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांनी ठेक्याच्या अटींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत दर महिन्याला अहवाल देण्याची मागणी केली. अठ्ठेचाळीस वाहनांच्या ऐवजी फक्त 22 वाहनांद्वारे कचरा उचलला जात असल्याचेही सांगण्यात आले. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली. तर काँग्रेसचे नगरसेवक यांनी नियम व अटींचे उल्लंघन होत असल्याचे सांगत मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री अपुरी असल्याचा मुद्दा मांडला. आम्ही लोक महाराष्ट्राच्या महापौर परिषदेचे पदाधिकारी आलो. मी महाराष्ट्र महापौर परिषदेचा उपाध्यक्ष आलो. मिलिंदच्या ठिकाणी पदाधिकारी आले. आम्ही 2 लोक महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदाधिकारी म्हणून काम केलं आमच्या कार्यकाळामध्ये. आणि हे लोक सभापती महोदय इतर महापालिकेचे तुम्ही काढले रस्त्याने फिरतो तर त्याचा दबाव आहे.
एका फेऱ्याला सापडलं 1983. त्या महापालिकेची स्थिती पहा, आपल्या महापालिकेची स्थिती पहा. BPO रस्त्याने निघतो इतका गदारोळ आहे की सफाई कामगारापासून नगरपालिकापासून सगळी व्यवस्था सॅनिटरी सेक्टर दूर दादासाहेब तुमचा दादा नाही. आयुक्त मॅडम ही योगालिका आहे. आयुक्तांचं प्रत्यक्ष माहिती घेणे आणि त्या आरोग्य विभागावर लक्ष ठेवणे आणि त्याच्याकडून काम करून घेणे ही जबाबदारी असताना तुम्ही खालचे लोक काम करत नाही म्हणून आयुक्तांकडे जावं लागतं. सभापती महोदयाला भेटावं लागते. अरे नगरसेवकाचा कारण काय साफसफाई? अरे सातव्या निवडून आल्यावर आम्हाला जर कोण खाली साफ करायचं काम सांगत असेल त्याच्यापेक्षा काय दुष्परिणाम आहे? तर बबलू शेखावत यांनी मनपा प्रशासनावर शहर लुटल्याचा गंभीर आरोप केला. AIMIM, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांनीही आपापल्या प्रभागातील कचऱ्याच्या समस्यांचा पाढा वाचला. रमजान महिन्यातही नियमित साफसफाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. गेल्या 5 वर्षात साफसफाईसाठी तब्बल 1284 कोटी रुपये खर्च होऊनही शहरात कचऱ्याचे ढीग असल्याने ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी जोर धरू लागली. दरम्यान सत्ताधारी गटनेते चेतन गावंडे आणि महापौर श्रीचंद तेजवानी यांनी प्रशासनाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. साफसफाईच्या प्रश्नावरून मनपाच्या सभेत झालेला हा गदारोळ शहरातील गंभीर परिस्थिती अधोरेखित करतो. कोट्यवधींचा खर्च होऊनही नागरिकांना स्वच्छता मिळत नसल्याने आता प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. अमरावतीकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्ण बांधणीला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 125 कोटी 37 लाख रुपयाची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. अमरावती शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असलेला राजकमल चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यानचा रेल्वे उड्डाणपूल गेल्या 25 ऑगस्ट 2025 पासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल धोकादायक ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी नव्या उड्डाणपुलासाठी 125.37 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. येत्या 6 मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्याची विनंती करण्यात आली आहे. सन 1963 मध्ये बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल शहराच्या 4 प्रमुख भागांना जोडणारा महत्वाचा दुवा होता. राजकमल चौक, हमालपुरा रेल्वे स्थानक आणि जयस्तंभ चौक या भागातील वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत उपयोगी ठरत होता. पूल बंद झाल्यापासून शहरात सतत वाहतूक कोंडी होत असून व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. नवीन उड्डाणपूल अधिक प्रशस्त आणि आधुनिक पद्धतीने उभारण्यात येणार असून सार्वजनिक वाहतूक सुलभ होणार आहे. त्या संदर्भात आमदार खोडके यांनी हिवाळी अधिवेशनातही लक्षवेधी मांडली होती. तसेच जानेवारी महिन्यात अमरावती दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनीही या प्रकल्पासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अमरावतीकरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. आता अर्थसंकल्पात या निधीची घोषणा होते का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. अमरावतीकरांच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरणारा रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्ण बांधणीसाठी 125 कोटीची मागणी मुख्यमंत्री स्तरावर सकारात्मक संकेत मिळाल्याने प्रकल्पाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता. आता 6 मार्चच्या अर्थसंकल्पात काय घोषणा होतं याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. होळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण असून यंदा सोमवार 2 मार्च रोजी संपूर्ण देशभर होळी साजरी होत आहे. अमरावतीतील अंबादेवी संस्थानची नवसाची होळी ही तब्बल 200 ते 250 वर्षाची परंपरा जपत आजही भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनली आहे. या होळी दहन सोहळ्याची आणि रंगपंचमीच्या दिवसाच्या मंदिर व्यवस्थेची सविस्तर माहिती
पाहूया विशेष रिपोर्टमध्ये. अमरावती शहरातील अंबादेवी संस्थांमध्ये होळीचा सण अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. या ठिकाणी होळीच्या तब्बल 1 महिना अगोदर एक विशेष वृक्ष उभारण्यात येतो. या वृक्षाला दररोज पूजा अर्चना केली जाते. भाविक या वृक्षाला नारळ बांधून नवस मागतात. नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा इथे येऊन पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या होळीला नवसाची होळी म्हणून ओळखले जाते. सोमवारी सायंकाळी नेमक्या 6 वाजता विधिवत होळी दहन करण्यात येणार आहे. यासाठी शहरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक अंबादेवी संस्थांमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान मंगळवार 3 मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे मंदिर दुपारी 2 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुद्धीकरण व विधिवत पूजा करून मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती मंदिर संस्थानचे सचिव डॉक्टर जयंत पांढरेकर यांनी दिली. अंबादेवी संस्थानमध्ये दरवर्षी होळीनिमित्त होलिकोत्सव दहन होत असतं आणि हे उद्या यावर्षी 2026 साली उद्या सोमवारी संध्याकाळी 6ला होलिका दहन होणार आहे. साधारणतः ही पूजा 1 तास चालते आणि 6 ते 7 पर्यंत पूजा होऊन होलिका दहन त्या दिवशी होणार आहे. याचं महत्त्व असं आहे की इथे 1 महिन्यापासून आपण इथे एक वृक्ष उभारतो आणि त्या वृक्षाला इथे येऊन लोक नारळ अर्पण करतात. त्याचप्रमाणे असं जे हे असतात मन्नत मागतात, आपण त्याला म्हणतो मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण हे मागतात लोक. आणि आपण ते बघू शकतो की ते खूप सारे नारळ, खूप साऱ्या गाठी आणि खूप सारे गौरीचे हे ते ठेवलेले आहे आणि अर्पण करतात. आणि या सगळ्याचं 1 महिनापर्यंत असं लोक त्याला अर्पण करतात. इथे येऊन मनोभावे आपल्या मनोकामना देवीसमोर प्रकट करतात आणि त्याचं होलिका दहन हे रीतसर होळीच्या दिवशी इथे पूर्ण होत असतं. असं या महत्वाचं आहे. साधारणतः एक 200 ते 250 वर्षांची परंपरा या होलिका दहनाला आहे. आणि पूर्वीपासून जेव्हा अगदी अमरावती गावाची ही जी अंबादेवी संस्थान जी आहे ती ग्रामदेवता म्हणून मानला जात होतं. तर गावाच्या बाहेर ही एकमेव होळी व्हायची आणि तेव्हापासून तिचं या होलिकेचं महत्त्व आहे. म्हणून या होलिका दहनाला जवळपास 200 ते 250 वर्षांची खूप अशी मोठी परंपरा आहे. म्हणजे यावर्षी जे ग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे हे परवा म्हणजे मंगळवारी सुरू होत आहे. साधारणतः आम्ही सकाळची जे पूजा अर्चा आटपून दुपारी 2 पासून मंदिर भक्तांकरता बंद राहणार आहे आणि त्यानंतर साधारणतः 7:30 ते 8 वाजेपर्यंत पूर्ण मंदिर स्वच्छ धुण्यात येईल आणि त्यानंतर 8 नंतरच मग देवीचं पूजा होईल आणि त्यानंतर हे मंदिर भक्तांच्या दर्शनाकरता उघडं राहणार आहे. अशा प्रकारे श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम असलेली अंबादेवीची नवसाची होळी अमरावतीकरांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. होळी आणि धुलीवंदनाचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आणि अमरावतीची बाजारपेठ रंगांनी न्याहून निघाली. पिचकाऱ्या, आकर्षक मास्क, टिंपण्या, प्लास्टिकचे ताशे आणि विविध प्रकारचे रंग खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी खास डिझाईनच्या पिचकाऱ्यांनी बाजारपेठात धूम केली आहे. अमरावतीत होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ गजबजू लागली आहे. शहरातील मोची गल्ली, इतवारा बाजार, रंगारी गल्ली, नमुना गल्ली आणि गांधी चौक परिसरात होळीच्या साहित्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. विविध रंगांच्या पिचकाऱ्या बालचमूंना विशेष आकर्षित करीत असून 10 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. यासोबतच आकर्षक मास्क 10 ते 900 रुपयांपर्यंत विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. गुलाबी, निळा, जांभळा, भगवा, नारंगी आणि पिवळा अशा रंगासह नैसर्गिक आणि हर्बल रंगांनाही मोठी मागणी आहे. साडी कलर 4 रुपयांच्या पाऊच पासून तर हर्बल कलर 90 रुपयांपर्यंत तर गुलाल 190 रुपये 5 किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्रामीण भागात पावडर कलरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने 15 ते 25 किलोच्या बॅग्सची मागणी वाढली आहे. दुकाने रंग, पिचकाऱ्या, टिमक्या आणि ताशांनी सजली असून संपूर्ण बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीची बाजारपेठ रंगतदार झाली असून येत्या काही दिवसात खरेदीचा हा उत्साह आणखी वाढण्याची शक्यता आहे. तिवसा तालुक्यात कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेने अनोखे आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी रक्तदान करून मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहित सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. ओला दुष्काळ, नापिकी आणि अपुरी मदत यामुळे शेतकरी हताश झाल्याचे चित्र दिसते.
सविस्तर माहितीनुसार तिवसा तालुक्यातील मोजरी येथे प्रहारच्या वतीने कर्जमाफीसाठी अभिनव आंदोलन करण्यात आले. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतर विसरली जातात असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी उभे पिके शेतातच सडून गेले. जे पीक हाती आले ते कवडीमोल दरात विकावे लागले. त्यामुळे उत्पादन खर्चही निघाला नाही. पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात मदत अत्यंत तोकडी मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. ओला दुष्काळ जाहीर होऊनही कर्जमाफीसाठी सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी रायगड ते नागपूर दरम्यान विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले. मोजरी येथे झालेल्या आंदोलनात 55 शेतकऱ्यांच्या मुलांनी रक्तदान केले. या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय सीमेवर कार्यरत असलेले जवान श्रीकांत प्रधान यांनीही रक्तदान करून आंदोलनाला पाठिंबा दिलाय. आठवण कर्जमाफीची या पदयात्रेच्या माध्यमातून मार्चच्या पहिल्या आठवड्यात शांततामय आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आंदोलकांनी दिली. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एसबीएल कंपनीत रविवारी सकाळी जोरदार स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. ही कंपनी स्फोटके तयार करणारी असून डिटोनेटर बसविण्याचे काम सुरू असतानाच अचानक स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोट इतका तीव्र होता की कंपनीच्या इमारतीच्या काही भागांचे मोठे नुकसान झाले. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेच्या वेळी कंपनीत सुमारे 25 मजूर काम करीत होते. त्यामुळे काही जण आत अडकले असण्याची आणि अनेक जण गंभीर जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही.पी. इटनकर घटनास्थळी रवाना झाले असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान यापूर्वीही या कंपनीत स्फोटाची घटना घडल्याची माहिती समोर येते. त्यामुळे सुरक्षेच्या नियमांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा होत आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात रविवारी सकाळी भीषण स्फोट होऊन 17 निष्पाप कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. राऊळगाव परिसरातील एसबीएल एनर्जी या स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या या स्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. सविस्तर माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव शिवार रविवारी सकाळी साधारणतः 7 वाजताच्या सुमारास एक जबरदस्त स्फोट होतो आणि क्षणार्धात संपूर्ण परिसर हादरून जातो. एसबीएल एनर्जी या कमर्शियल स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत झालेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की कंपनीचा मोठा भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 कामगारांचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर कंपनी परिसरात भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले. बचाव कार्य सुरू असतानाही अधूनमधून छोटे स्फोट होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली होती. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी कंपनीवर गंभीर आरोप करत सुरक्षिततेसाठी मोठे दुर्लक्ष झाल्याचे म्हटले आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांऐवजी अपुऱ्या तयारीने कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधान सहायता निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे.
नागपूर जिल्ह्यावर शोककळा पसरवणारी ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड याचे खरे कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सप्तगिरी नगर येथील प्लॉट नंबर 1 आणि 2 येथे 22 फेब्रुवारी 2026 रोजी घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 305 अ व 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 कडून सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी नंदनवन परिसरातील केडीके कॉलेज टी पॉइंट येथे फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून मोहम्मद जाकीर, मोहम्मद शाहिद व गोविंद काशीराम साखरे या 2 आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी आपल्या आणखी एका साथीदारासह बंद घर पाहून घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन, कागदपत्रे तसेच गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी गाडी असा एकूण 5,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद जाकीर हा सराईत घरफोडी करणारा चोर असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी व चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. तर दुसऱ्या आरोपीवर बॅटरी चोरीचे गुन्हे नोंद आहेत. या संपूर्ण कार्यवाहीत पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने महत्वपूर्ण भूमिका बजावली. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू असून या कारवाईमुळे परिसरातील घरफोड्यांच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसणार आहे, अशी आशा व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळी नागपूरच्या चाणक्यपुरम नरसाळा येथील मोकळ्या जागेत अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ मोठ्या प्रमाणात गटर लाईनसाठी वापरले जाणारे प्लास्टिक पाईप साठवून ठेवण्यात आले होते. आगीने काही क्षणातच या पाईपच्या साठ्याला वेठा घातला आणि शेकडो पाईप जळून खाक झाले. घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक जितेंद्र मुळे यांनी तातडीने याची माहिती नागपूर महानगरपालिका अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 3 बंब काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परिसरातील घरे असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या वेगवान आणि तातडीच्या कार्यवाहीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. दरम्यान प्राथमिक अंदाजानुसार मोकळ्या जागेत कचरा जाळण्यात आल्यामुळे ही आग पसरून पाईपच्या साठ्यापर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्यावर रविवारी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. दुचाकी आणि आयशर वाहन यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत 3 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दर्शन रामेश्वर वैष्णव वय वर्ष अंदाजे 16, साई रामेश्वर वैष्णव वय अंदाजे 12 वर्ष आणि गणेश दीपक आपतुरकर वय वर्ष अंदाजे 16 यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या 3ऱ्या मुलांचा तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाला. मृतांपैकी दोघे सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आयशर वाहन ताब्यात घेण्यात आले असून ते तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. 3 मृतदेहांवर तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पोलिसांनी केली आणि पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. ही 3 मुले माळेगाव येथील असून तेल्हाराकडे येत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वैष्णव आणि आपतुरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. माळेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. कामरगाव हे वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र. मात्र या ठिकाणी सुरक्षेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. 28 फेब्रुवारीच्या रात्री अमरावती येथील रहिवासी योगेश दिलीपराव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे आपले सोन्या चांदीचे दुकान बंद केले. मात्र 1 मार्च रोजी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास दुकान फोडल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली.
अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे चॅनल गेट आणि शटरचे कुलूप तोडत आत प्रवेश केला आणि दुकानातील तब्बल 2 किलो 70 ग्रॅम चांदीचे दागिने, देवघरातील वस्तू आणि जुनी मोड असा एकूण 4,90,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. गावात रात्रीची गस्त होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. पूर्वी पोलीस चौकीत दिवसा 3 आणि रात्री 2 कर्मचारी तैनात असायचे, मात्र आता एवढ्या मोठ्या गावाची सुरक्षा केवळ एका कर्मचाऱ्यावरच सोपविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाकरे जिल्ह्याचा संचालक शैलेश दिलीपराव ठाकरे काल मध्यरात्री रात्री 3-3:15 दरम्यान दुकानात चोरी झालेली आहे. दुकानातील साधारण 1 घंटा चोरी करून त्यांनी माझ्या दुकानातील चांदीचा पूर्ण माल, जवळपास 5-5.5 लाख रुपयाचा माल चोरून नेलेला आहे. तरी पण याच्या अगोदरही कमरगावातील सराफा व्यावसायिक मधील सोनारे दुकान 3 वेळा चोरी होऊन अजूनही कारवाई झालेली नाही आहे. आता ही 4थ्यांदा चोरी झालेली आहे. याआधी काही कारवाई करण्यात आली का? कारवाई झालेली होती पण काही त्यांना निर्णय लागलेला नाही अजून चोरीचा. चोऱ्या पकडल्या नाही गेल्या अजून. शिवाजी किसनराव शिंदे पाटील, श्री खंडोबा ज्वेलर्स संचालक. सर, तसेच याच्या अगोदरही आपल्या कामरगाव नगरीत 2019 मध्ये 2 ते 3 वेळा चोरीचा प्रयत्न झालेला आहे. पण याच्या अगोदर चोर सापडले किंवा नाही ते पोलीस प्रशासनालाच माहिती आहे आणि ह्या घटना तसेच वारंवार घडत आहेत. तर याच्याकडे पोलीस प्रशासनाने जातीनं लक्ष द्यावे, तसेच कामरगाव पोलीस चौकीला स्टाफ वाढवण्यात यावा. आणि पेट्रोलिंग होते का इथे? पेट्रोलिंग होते किंवा नाही याच्याबद्दल दुमत आहे. आणि तसेच कामरगावचा पोलीस चौकीला स्टाफ वाढवले तर पेट्रोलिंग जास्तीत जास्त करण्यात यावा. आणि कामरगाव नगरीत तसे सराफांची दुकानं 13 ते 14 आहेत. विशेष म्हणजे ठाकरे ज्वेलर्समध्ये याआधीही 2 ते 3 वेळा चोरी झाली होती, मात्र एकाही प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आम्ही रात्रंदिवस मेहनत करून व्यवसाय करतो, पण आमचा माल सुरक्षित नाही, असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय. जोपर्यंत पोलीस गस्त वाढवली जात नाही आणि पूर्ण क्षमतेने कर्मचारी तैनात केले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. कामरगाव हे तालुका लेवलचं गाव आहे, त्यामुळे आमच्या इथं कसं आहे, वरळी तालुका लेवलचं गाव आहे, त्यामुळे आमच्या इथं पोलीस प्रशासन जे आहे हे कमी आहे. त्याच्यामुळे आमच्या इथं आमची मागणी आहे सगळी व्यापारी लोकांची की कामरगावमध्ये पोलिसांची जे संख्या आहे ती वाढवावी, कारण की बाजारपेठ बरीच मोठी आहे. आज आमचं गाव हे तालुका लेवलचं गाव आहे, त्यामुळे आमच्या इथं वारंवार अशा घटना घडून राहिल्या आहे. आमच्या इथं माझ्याही दुकानात माझा प्रयत्न झाला होता चोरीचा, पण ते काही माणसाच्या निदर्शनात आल्यामुळे तो प्रयत्न टळला. तसंच आमचं हेच मागणं आहे की प्रशासनानं याच्यावर लक्ष देऊन म्हणजे पोलिसांची जी संख्या आहे ही रात्रीच्या वेळेस किंवा वाढून द्यावी, ही आमची मागणी आहे सगळ्या व्यापारी लोकांची. माझं नाव निलेश गोपाळ हिरोडकर ज्वेलर्स माझं दुकान आहे. 2 वर्षाअगोदर माझं दुकान 3 वेळा फुटल्या गेल्या आहे आणि याच्यावर कारवाई अद्याप आमची झालेली नाही आहे. 3 वेळा हे झालेलं आहे. 3 वेळा उंच नाही, याच्यावर अद्याप तपास लागला नाही आहे चोरीचा. आणि त्याच्यानंतर आता यांचं ठाकरे ज्वेलर्स हे दुकान हे झालेलं आहे. मी पवन वर्मा, श्री साईनाथ ज्वेलर्सचा संचालक. माझ्या पण दुकानामध्ये 2019 साली चोरी झाली होती. माझ्या दुकानातली पूर्ण तिजोरी त्यांनी नेली होती, पण आतापर्यंत पण निर्णय लागला नाही आहे. त्याच्यानंतर 4 ते 5 वेळा चोऱ्या पूर्ण झालेल्या आहे, तरी पण त्याचा काही निर्णय वगैरे या इथेच लागलेला नाही आहे. मागं आम्ही प्रयत्न खूप केले होते की चोरीचे ते पूर्ण नियोजन लागावं, पण त्यांनी काही नियोजन लागू दिला नाही आहे. आता इथं पण ठाकरे ज्वेलर्समध्ये चोरी झाली, त्यांची पोलिसांची काही त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट काही दिसत नाही आहे आम्हाला. आमची मागणी एवढीच आहे की हे चोरीचं पूर्ण नियोजन पूर्ण लागला पाहिजे, कारण एवढ्या चोऱ्या वारंवार होत आहे तर त्यांना आम्हाला पण भीती आहे की आणखी पण आमच्या दुकानात चोरी होईल नाही होईल त्याची गॅरंटी नाही आहे. म्हणजे सुरक्षित नाही, आम्ही सुरक्षित नाही आहे.